ए ती परडी तिकडेच ठेवली. आय हाय हाय. छोटे मला तुम्ही इथे काय करताय? देवीकडे मागणं मागायला आलंय आपल्यासाठी. रमा छोटे मला आधी काय आहे ते तरी सांगा. रमा तुम्हाला काय आणि कसं सांगू? माझं तुमच्यावर आणि तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. तुम्ही म्हणालात की मला विसरून जा, आपण हे नातं पुढे नको नेऊया. तुमची इच्छा म्हणून मी ते मान्य सुद्धा केलं. रमा आता तुम्ही नवसाई देवीच्या मंदिरात आहात. खरं खरं सांग आणि अगदी मनापासून सांग, तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे, आपल्या ज्या आठवणी आहेत त्या तुम्ही विसरू शकाल? नाही ना? रमा जर तुम्ही आपलं प्रेम विसरू नाही शकत, मग आपल्या प्रेमाकडे पाठ का फिरवताय? का तुम्हाला मला हा त्रास? त्याला मोशी तुम्ही सांगा. माझं सुद्धा यांच्यावर जीवापाड प्रेम. आम्ही एकमेकांना नाही विसरू शकत. नवसाई देवीच्या मनात सुद्धा तेच. मग का असं आम्ही आमचं प्रेम संपवायचं? का त्याला तिलांजली द्यायची? का जळत राहायचं? राजकुमार तूच सांग, तुला असं वाटतं का की तुझ्या बहिणीसाठी मी अयोग्य आहे म्हणून? मग राजकुमार, तुला जर असं वाटत असेल की रमा प्रेमासाठी मी लायक नाहीये, तर मी इथून निघून जाईन. मी सगळ्यांपासून दूर निघून जाईल. खरं सांग, मी अयोग्य आहे का रे? प्रतापराव काय बोलताय तुम्ही? जर तुम्ही रामासाठी योग्य नाही असं मी बोललो ना तर माझी जीभ जळून जाईल. जेवढं प्रेम आम्ही रामावर करत नाही ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम तुम्ही रामावर करता. तुम्ही कधीच साथ सोडली नाहीत हो तिची. प्रत्येक संकटात तिच्या बरोबर उभं राहिला तुम्ही. मी आता ह्या नवसाईच्या देवळात उभं राहून शपथ घेऊन सांगतो, जर मी बोलतोय त्यातले एक जरी शब्द खोटा असेल ना, तर माझ्या आयुष्याचं वाटोळं करेल नवसाई. खरं हेच आहे की रमा आणि प्रताप शरीरानं जरी वेगळे असले ना, तरी मनाने एक आहे. रम्य अगं ऐक माझं, मनात कसलाच प्रश्न, किंतु परंतु, घुसमट काही ठेवू नको. प्रतापराव तुला जेवढं आयुष्यात सुखी ठेवतील ना, तेवढं दुसरं कोणीच ठेवणार नाही. आम्ही नेहमी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचाच विचार केलाय रमे. या आधी पिंट्या बोलायचं ते पटायचं नाही, पण आता ते बोलतोय ना ते पटतंय. अगं यांच्यासारखा चांगला माणूस शोधून पण सापडणार नाही. विरोबानं धाडलंय तुझ्यासाठी यांना. ते खरंच सांगतात अगं. हो म्हण त्यांना. बोला रमा, अशा गप्प नका राहू. रावसाहेब, रावसाहेब, अहो तिकडे गावात काय घडतंय ठाव आहे का तुम्हासनी? पांडू, लक्ष कुठे आहे तुमचं? ही माणसं वाढत शिरतातच कशी? आत्ताच्या त्याला बाहेर काढ आणि परत दिसलं तर चांगलं चेच घेऊन जा त्याला. अहो रावसाहेब, अहो हे काय करताय? अहो मला धक्के मारून काढताय भाई. अहो पण तिथं गावात काय घडतंय ठाव आहे का तुम्हासनी? तुमचे प्रतापराव तिकडे समद्यांच्या समोर रमाचा हात धरून तिला लग्नाची मागणी घालतायत, आणि तुम्ही इथं काय करतायत? अरे सोड, चला तिकडे नेऊन दाखवतो तुम्हासनी काय चाललंय ते. एक मिनिट.
कुठे बोललास? मंदिराजवळ. चल. रमा, तुम्ही माझं प्रेम नाकारून इथून निघून जाताय. तुम्हाला माझ्या प्रेमावर अजूनही शंका आहे का? तुम्हाला माहिती आहे रमा, कोणाची परवानगी नसली ना तरी सुद्धा मी लग्न करायला तयार आहे. फक्त तुम्ही तयार असायला हवं. रमा, तुम्ही तयार असाल तर मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. बोला रमा, बोला. रमा ग, छोट्या मालकांसारखा माणूस त्याच्यासमोर गुडघे टेकून बसलाय. हो म्हण त्यांच्याशी लग्न करायला. ऐक माझं. रमे, तुझं आयुष्य जगणं मरणं सगळं सगळं काही प्रतापराव आहेत बघ. खरं काय आहे हे तुला पण माहिती. नको या सत्यापासून अशी दूर पळूस रमे. तू बाकी कसलाच विचार करू नको. तू फक्त प्रतापरावांना हो म्हण. काही झालं ना तरी आम्ही आहे तुझ्या पाठीशी रमे. नाही, रमा, नाही. रमा, छोटे मालक, तुमच्या समजा प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी. नवसाईच्या मंदिरात उभी खोटं कधीच बोलणार नाही. काय छोटे मालक, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आता ते किती ते नाही सांगू शकणार. तर तुमच्यासाठी मी माझा जीव अगदी सांगाल त्या क्षणाला द्यायला तयार आहे. असा एक बी क्षण जात नाही जेव्हा तुमची आठवण येत नाही मला. अहो, तुमच्या नावाचा श्वास घेते मी. माझ्या रक्तात, माझ्या नसांमध्ये फक्त तुम्हीच आहात. अहो, तुम्ही माझ्यासाठी स्वप्नातले नाही तर स्वप्ना पलीकडचे राजपुत्र आहात. छोटे मालक, तुमच्याकडे नुसतं बघितलं जरी ना तरी माझे समजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतात मला. तुम्ही बोलायला लागलात, कविता म्हणायला लागलात ना की माझ्या जगण्याचा अर्थ समजतोय मला. तुमचं असणं नसणं माझ्या आयुष्याशी जोडलं गेलं. खरं म्हणजे तुम्ही आहात म्हणून रमा. पण कसं आहे ना छोटे मालक, वातावरण आता लई गढूळ झालं. तुमच्या आणि आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध बी राहिले नाही. अहो, आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेतला जातो ज्यामुळे रावसाहेबांना त्रास होतोय. आपलं हे नातं जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून सतत कोणा ना कोणावर संकटच येत आली. तुम्ही म्हटलं होतात ना मी आपलं कुणी नाहीये. बरं ठीक, पण आपल्यामुळे कोणाचं काही भलं बी झालं नाही हे नाकारू नाही शकत आपण. म्हणून म्हणते छोटे मन, आपलं हे नातं कोणाला काही बी देऊ शकेल असं नाही वाटत ना. बघा बघा, मला काय करताय? तुला लाथा मारून झाल्या, घरातनं हकलवून झालं, पण तुझी मस्ती काय जात नाही. एक नंबरचा नालायक, बेअक्कल आणि बेशरम माणूस आहेस. आणि तुझ्यामुळे मी पण असंच वागत होतो. आता जातोयस? चल.
रमा आणि प्रतापच्या प्रेमाच्या आड जो जो कोणी आलाय तो तितक्याच नालायकपणाने वागलाय. मी सुद्धा समाज, वर्ग, प्रतिष्ठा, संपत्ती याच्या मोहात अडकून तुझा अपमान करत आलो. दोन प्रेमी जीव एकमेकांवर इतकं तुटून प्रेम करत होते, त्यांना सहकार्य करण्याच्या ऐवजी मी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो. खरंच खूप पापी आहे मी केलेल्या चुका मला फक्त सांगायच्या नाहीये, तर मला माफी पण मागायची. मला माफ कर. अहो, तुम्ही काय करताय? मला माहितीये माझी चूक खूप मोठी आहे रमा. तुझे पाय पकडून सुद्धा माझी पापं धुतली जाणार नाहीत. तू खरंच नवसाई आहेस. तू माझ्या मुलीचा जीव वाचवलास, प्रतापचा जीव वाचवलास. मी हे सगळं विसरलो आणि तुला अपशकुनी म्हणालो. तू जेव्हापासून गावात आलीस या गावाचा उत्कर्षच झाला. एवढं करून सुद्धा तुमचं खरं प्रेम नाही ओळखू शकलो मी. माझे सगळे गुन्हे पदरात घाल, पण प्रतापला माझ्या गुन्ह्यांची शिक्षा देऊ नकोस. अहो रावसाहेब, तुम्ही असं नका ना बोलू. अहो असं नका बोलू तुम्ही. काही झालं तरी या गावाचे पालन करते आहेत तुम्ही. या गावातले अनेक घरं तुमच्यामुळे चालतात. रक्षण करता तुम्ही गावाचं. आम्ही तुमच्या पायाशी बसायचं असं नका करू जे तुम्ही. आणि खरं म्हणजे तुम्ही माझ्या पाया पडावं असं काही बी नाही केलंय मी, आणि तेवढा अधिकार बी नाहीये माझा. उलट मी तुमचे आशीर्वाद घेतले पाहिजे. रावसाहेब भाऊ, तुम्हाला तुमच्या तोला मुलाची सून मिळावी एवढीच तुमची इच्छा होती, आणि त्यात काही बी वाईट नाही. आणि मामी म्हणते तसं सून आता काय बी आठवायला नको. कसं तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असू दे. मी आशीर्वाद देईन, पण तू प्रतापरावांना होकार दिलास तरच. रावसाहेब, ती लाजली म्हणजे तिचा होकार आहे. प्रतापराव, आता व्हा लग्नाला तयार. जोरदार लग्न लावून देतो तुमचं. आणि कसं आहे, लग्न तेव्हाच जोरदार होतं असं म्हणतात जेव्हा साला जिजाजीचा कान जोरात पिळतो. आणि आता तर मला तो अधिकार पण मिळालाय. अच्छा असं आहे का? असं नाही बघा, आता राजकुमार हवलं. अरे दुखतोय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं घर बांधून होईपर्यंत तुम्ही इथल्या गेस्ट हाऊस मध्ये राहू शकता. तुम्ही इथेही राहू शकता, पण मला माहिती आहे तुम्ही स्वाभिमानी आहात, त्यामुळे तिकडे तुम्ही बिंदास राहा. तिकडे तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. भाऊसाहेब, फार फार उपकार झाले आमच्यावर. त्यात उपकार कसले मानताय धाकडे? जवळच्याच माणसाने केलं असं समजा. आता यापुढे रोजगार केंद्राची सगळी जबाबदारी रमा आणि सरला सांभाळते. आणि राजकुमार, हे तुझ्यासाठी. हे फॉर्म आहेत, भरून दे. मी गावात तुझ्यासाठी एक जमीन बघितली. तिकडे स्वतःचं छानसं छोटंसं दुकान थाट आणि स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालू आणि स्वावलंबी हो. रावसाहेब, काय म्हणजे मला काय बोलायचं ते काहीच कळना. म्हणजे थँक्यू. आता बाकी काय म्हणू शकतो दुसरं? तू काही म्हणू नकोस, फक्त घेतलेलं काम मन लावून कर. चला रावसाहेब, काय झालं? रावसाहेब, तुम्ही आता जे काम केलं ना, त्याची दाद म्हणून माझ्यासाठी हा एकच पर्याय होता. खर तर हे मी आधीच करायला हवं होतं. तू खूप पुढे निघून गेला असतस. नाही रावसाहेब, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
आणि आता मी जो काही आहे ना फक्त तुमच्यामुळे आणि आईमुळे. तुम्ही मला घडवलंय आणि मला त्याचा अभिमान आहे. रावसाहेब, खरंच मला तुमचा खूप अभिमान आहे. रावसाहेब, मला पण खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आणि गर्व पण वाटेल जेव्हा या दोघांचं लग्न तुम्ही लवकरच लावून द्याल. अरे यांच्या लग्नाची तारीख आपण जी ठरवलेली आहे आधी तीच आहे. त्याच तारखेला यांचं लग्न होणार. चला कामाला लागा. प्रताप, रमा, तुम्हाला काही सांगायचं? हो, असं काय करताय? त्यांना बरंच काही सांगायचं आणि बरंच काही बोलायचंय, पण आपल्याशी नाही, एकमेकांशी. जा जा, बोला काय बोलायचंय ते. एक मिनिट. या लॉकेटला त्याची हक्काची जागा मिळायला हवी, हो ना? रमा, हे लॉकेट आता कधीच गळ्यातून काढू नका. छोटे मला कधी बी गळ्यातून काढणार नाही मी. काय झालं? मी विचार करतोय की हे लॉकेट मी ह्या आधी सुद्धा तुमच्या गळ्यात घातलं होतं. ही मुवमेंट ह्या आधी सुद्धा होती. तेव्हा किती टेन्शन होतं. आताचा हा क्षण मला फार महत्वाचा वाटतो. एवढी संकट पार केल्यानंतर हा क्षण आलाय. तुम्हाला माहितीये रमा, जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट यायची ना तेव्हा मी फक्त एकच विचार करायचो की तुम्ही असतात तर काय केलं आणि माझं निम्म संकट असंच दूर व्हायचं. रमा, आजवर एवढी संकट आली पण आपण त्यातून बाहेर पडलो. का माहितीये? कारण संकट आलेली असताना सुद्धा आपण एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. तुम्हाला एकच सांगतो, आणि काही झालं ना तरी आपण एकमेकांची साथ नाही सोडायची. वचन द्या मला. छोटे मला तुम्हाला वचन देते मी. हाच जन्म काय तर पुढची 7 जन्म तुमची साथ सोडणार नाही. मंजू, घावन घालताना प्रत्येक वेळेला पीठ ढवळून घे बर का. ते जाड पीठ खालती राहतं आणि वरती पाणी पाणी होते सगळं. सरला काय चाललंय? तुला किती वेळा सांगायचं, तू या घरची स्वयंपाकीण नाही आहेस आता. हे नको करत जाऊ ग. पैसा या सगळ्या गोष्टी आपण नाही करायचं तर आणखीन कोण करणार? आणि मला आवडतं जे सगळं करायला. अगं मावशी, पण रावसाहेबांसाठी एवढं सगळं करून आमच्यासाठी परत घावणे. खरंच ग्रेट आहेस तू. म्हणजे बाहेरच्या फुलझाडांना पाणी घालून झाले. बरं चल, नाश्त्याची काय तयारी करायची? रमा, अगं मी तुला किती वेळा सांगितलं की आता ही सगळी कामं तू नाही करायचीस. तू या घरची होणारी सून आहेस. आणि रावसाहेबांनी तुला आणि सरलाला रोजगार केंद्राची जबाबदारी दिली आहे ना, मग आता किचन मध्ये अजिबात यायचं नाही. मी एक काम करते ना, किचनची सगळी जबाबदारी मंजूला देते. मंजूला ना मी आता ह्या घरची केअरटेकरच बनवून टाकते. काय मंजू? अरे वा, भाईसाहेब भाऊ मंजू किती वर्षापासून इथे काम करते आणि एकदम मन लावून करते बघ. ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असणार आहे? हो, पण केअरटेकर झाल्यावर तुझा पगार नाही वाढणार हा? अगं सॅलरी वाढेल तुझी. बर मंजू, आता मला खूप भूक लागले. लवकर ब्रेकफास्ट रेडी कर. आणि दादा कुठे आहे? या रमानी ना प्रतापला अगदी आळशी करून ठेवलाय. मग अशी गेले होते त्याच्या खोलीत.
मस्त घोरत पडला होता. आता काय स्वप्न रंगवत असेल तो. काय रमा? रमा, त्याला उठवण्याची जबाबदारी तुझी. हा भाईजी बरं मंजू, अगं छोट्या मालकांना बदामाचं दूध द्यावं लागेल ना. कुठं ठेवलंयस तू दूध? हे काय इथेच ठेवलंय. मंजू, दादा परत बदामाचं दूध प्यायला लागला का? वय ताई साहेब, आता बदामाचं दूध पाजणारी बी आली आहे ना. बदामाचं दूधच काय, जर तो चुकीचा वागला ना तर वेळ प्रसंगी त्याला पाणी पाजायला कमी नाही करायचं रमा. काय